दुसरं सांगायचं नाही, गोकुळातलं सांगायचं, गाई राखतानाचं सांगायचं, रांगतानाचं सांगायचं, प्रसाद उरकायचा आणि काला करून टाकायचा. विठ्ठल 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 माझ्या भगवंताने अनेकांना दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता माझ्या भगवंताने घेतलेला अवतार म्हणजे 8वा अवतार. पहा, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम, 8वा अवतार अमर्यादा पुरुषोत्तम, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी एक बाणी एक पत्नी, आणि 8वा अवतार अनेक वचनी अनेक भानगडा. पहा, 7वा अवतार माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा आणि 8वा अवतार माझ्या श्रीकृष्णाचा. मग पहा, मला सांगा, देवाला 16,108 बायका. किती? 108 बायका. पण का केल्या, कशासाठी केल्या, याची पूर्वपीठिका जाणून घेऊयात. पहा, एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासामधून चालले होते, वनामधून चालले. प्रभू रामचंद्र वनामधून चालले होते आणि जात असताना प्रभू रामचंद्राने दगडाला पाय लावला. दगडाला पाय लावल्याबरोबर दगडाची सुंदर अशी देखणी स्त्री निर्माण झाली. देखणी स्त्री तयार झाली आणि त्याच वनामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी होते. आणि त्या ऋषींच्या कानावरती बातमी पडली, गड्या कोणीतरी वनामध्ये मोठा महात्मा आलाय आणि त्याने दगडाला पाय लावल्याबरोबर सुंदर अशी देखणी स्त्री तयार होतीये. ही तर 35च्या पोरसनी बायका मिळाना. काय ना म्हणलं, गड्या आता आपण देवाका जायचं आणि देवाला म्हणायचं, देवा आम्हाला बायका करून द्या. देवाला सांगायचं, देवा हे घ्या दगड आणि आम्हाला बायका करून द्या. आता या आवडल्या हजारो वर्ष तपश्चर्या केलेली अशा आवडल्या, अशा जटा वाढल्या होत्या. असं चालायला लागलं की असं रस्ता झाडायच्या, चालायला लागलं की जटा रस्ता झाडायच्या. आणि ते ऋषींनी काय केलं, असं ज्याला जशी बायको पाहिजे ना तसं दगड घ्यायचं ठरलं. ज्याला अशी सडपातळ पाहिजे, अशी लुकडी सुकडी पाहिजे ना, त्यांनी असा लांब सडक दगड घ्यायचा. आणि ज्याला अशी चांगली जाड जुड गुटगुटीत पाहिजे ना, त्यांनी असं गुळगुळीत दगड घ्यायचा. आता ज्याला जशी पाहिजे तसं दगड घेतलं आणि देवाकडे गेलं. देव म्हणलं, लका 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 हे ऋषी दगड का घेऊन आलेत. देवाला काही कळना. देव म्हटलं, लका ही भानगड नेमकी काय समजना. आणि ऋषी आलं आणि माझ्या भगवान परमात्म्याचं, अरे माझ्या राम लल्लाचं असं देखणं स्वरूप पाहिल्यानंतर ऋषी काय म्हणायचं विसरून गेलं. ऋषी आलं, देवा पुढे दगड टाकले आणि देवाला म्हणलं, देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. दिया नाही म्हणली, काय म्हणली, बायका करून घ्या. देव म्हणला, अरे लका लका लका, अरे येडा बिडा झालात काय. अरे सीता माझ्या सोबत, सीता, अरे माझी सीता बघा सीता, अरे तिला काय वाटतं, अरे मी एक वचनी एक पत्नी एक वाणी आहे आणि असलं काय बी बोलताय, जमायचं नाही. देवा काही नाही, आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. नाही जमायचं गड्या, या तरी जन्मात जमायचं नाही. नाही देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. मग देव म्हटले, हे बघा तुम्ही आलाय ना, तुम्हाला माघारी पाठवणार नाही. मी तुम्हाला बायका करून घेणार, पण कुठल्या अवतारात, पुढच्या अवतारात. कितव्या, 8व्या अवतारात माझ्या भगवंतानं 16,108 बायका केल्या. किती, 16,108 बायका केल्या. म्हणजे पहा, माझ्या भगवंतानं अनेकांना दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता भगवंतानं घेतलेला अवतार म्हणजे 8वा अवतार. एवढंच नाही, ज्या वेळेस सीतामाईला रावणानं पळवून नेलं त्यावेळेस जनक राजाला माहिती नव्हतं. आणि ज्या वेळेस जनक राजाला समजलं ना की अरे माझा पोटचा गोळा त्या रावणानं पळवून नेला, अरे ज्या बादराने 33 कोटी देव बंदी करण्यामध्ये ठेवले होते, अरे तो माझ्या पोटच्या गोळ्याला कसा सोडेन. हे
ज्याला लेक आहे ना त्याला विचारा त्या जनक राजाचं हृदय अंतःकरण, बाबा तुम्हाला लेक आहे का हो, तुम्हाला मुलगी आहे का बाबा? मै बाप त्या बाबांना विचारा. जनक राजाचं अंतःकरण, हे ज्याला एक मुलगी आहे ना तो भाग्यवान आहे, त्याला 2 मुली आहेत ना तो डबल भाग्यवान आहे, त्याला 3 मुली आहेत ना तो टिबल भाग्यवान आहे, आणि त्याला नुसत्याच मुलीच मुली आहेत ना त्याच्यासारखा पुण्यवान या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणी नाही. जनक राजानं विचार केला, ज्यानं 33 कोटी देवतांना सोडलं नाही तो माझ्या पोटच्या गोळ्याला कसा सोडेल? परंतु माझे राम प्रभू लय हुशार होते हो. माझ्या राम प्रभूंनी सीतामाईला सोडवलं. राम प्रभू सीतामाईला सोडवायला गेले, एकटे गेले का? मग कोणाला सोबत नेलं? माणसं सोबत नेली का? कोणाला नेलं? कोणाला? वानरांना सोबत नेलं. कोणाला? वानरांना. मग देवा तुम्ही वानरांना का बरं सोबत नेलं? देवा तुम्ही माणसं का नेली नाही? देवाने सांगितलं मला माणसांवर विश्वास नाही. मग देवा वानरच का? देवाने सांगितलं वानराचं टेन्शन नाही. वानर जायची झाडाचा पाला खायची की युद्धाला यायची, झाडाचा पाला खायची की युद्धाला यायची. माणसाचं काय सांगितलं? माणसं जेवणापुटी. जनक राजाची नगरी माझ्या रामप्रभूंच्या स्वागताला त्या ठिकाणी जमा झाली आणि माझ्या रामप्रभूंचं स्वागत झालं. कसं? आगतम रामा सुस्वागतम रामा, 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 स्वागतम स्वागतम सुस्वागतम रामा, स्वागतम स्वागतम सुस्वागतम रामा, आगतम रामा सुस्वागतम रामा, आगतम रामा सुस्वागतम रामा, आगतम रामा सुस्वागतम रामा, आगतम रामा सुस्वागतम रामा. माझ्या रामप्रभूंचं स्वागत झालं आणि जनक राजांनी रामप्रभूंना सांगितलं, रामप्रभू सर्व वानरांना जेवायला बसून घ्या. आता जेवायला बसून घ्या म्हटलं, माझ्या देवाला नुसतं डब 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 घामच फुटला. आता या वानरांना कसं जेवाय बसवावं? मग रामप्रभूंनी मारुतीला सांगितलं, मारुती लका लका यांना जेवायला बसून घ्या. ऐ गंगा चला जेवायला बसा. वानर जेवायला बसले आणि माय बाप ती जनक राजाची पंगत होती. अह जेवणाचे मेनू काय काय होते? 4 प्रकारचं पापड, 3 प्रकारचा शिरा, 6 प्रकारचा भात, 12 प्रकारचं लोणचं. हे माता मौलं रेसिपी थोडकायला जाल तर डोक्याला ताण घेऊन बसताला. तुम्हाला गावायचं नाही, ते आपल्या बुवाची पंगत नव, जनक राजाची पंगत होती. जनक राजाची एवढं सुंदर जेवण बनवलं होतं आणि पत्रवळ्या टाकायला सुरुवात केली. पत्रवळ्या कशाच्या? कशाच्या? केळीच्या पानाच्या पत्रवळ्या, नुसत्या हिरव्या हिरव्या गार पत्रवळ्या. पत्रवळ्या टाकायला सुरुवात केली. जसं पत्रवळ्या टाकल तसे वानर पत्रवळ्याच खायची, केळीचीच पानं खायची. जशी केळीची पानं टाकन तशी वानर नुसती केळीची पानं खायला सुरुवात करायची. पात्र संपली आणि मग सांगितलं जनक राजा पात्र संपली.
लगेच कशी काय संपली? अजून वाढायला सुद्धा सुरुवात केली नाही. पात्र कशी संपली? अहो जनक राजा, हे वानर नुसती पात्रच खायला सुरुवात केली. आणि मग जनक राजा देवाकडे गेलं आणि देवाला म्हटलं, देवा अहो वानरं वाढायच्या आधी पात्रच खायला सुरुवात केली वानराने. मग देव गेलं आणि देवाने सांगितलं, ए गँग, पुंडलिका म्हणल्याशिवाय कोणी जेवायचं नाही. वानरांना कळालं. कुणाला? वानराला. आपल्याला कधी कळणार? पुंडलिका म्हणल्याशिवाय जेवायचं नाही. आणि जर हे नाही कळलं ना तर त्या वानरात तुमच्यात काही फरक नाही. आणि असं म्हणल्यानंतर गप बसली आणि वाढायला सुरुवात केली. वाढलं. 6 प्रकारचा भात वाढला, 4 प्रकारचं पापड वाढलं, 3 प्रकारचा शिरा वाढला आणि 12 प्रकारचं लोणचं वाढलं. आणि त्या लोणच्यामध्ये एक होतं बोखराचं लोणचं. बोखराचं म्हणते, बोखराचं काय म्हणते? बोखराचं म्हणते, बोखराचं नाही तर येगळं ऐकताल. बोखराचं म्हणते, बोखराचं. हां, त्यात होतं ते बोखराचं लोणचं. आणि ते एका वानराने काय केलं, ते अशी बोखरा उचललं आणि असं हातात घेतलं, थोडंसं दाबलं, असं मऊ लागलं. मऊ लागलं म्हणून अजून जराच दाबलं. जसं दाबलं तशी बोखराची बी वरती उडाली. जशी वरती उडाली म्हटलं, लका लका लका, आपला माल वाया जाता कामा नाही. म्हणलं इकडं वाढ असतोपर्यंत मी लगेच जाणार आणि माझी पीक घेऊन येणार. आणि जे मागं सरकलं आणि अशी जंप मारली, बोखराची बी हातात घेतली, पण रिटर्न गिअर कुठं बसते. रिटर्न गिअर बसताना दुसऱ्याच्या ताटात पडलं. आता दुसऱ्याच्या बी तोंडाला असं पाणी सुटलं होतं. याला असं वाटत होतं कधी पुंडलिका बोलतोय, मी कधी खातोय. असं का नाही, दुसऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. दुसरं म्हटलं, लका लका माझ्या ताटात पडलास का? थांब, तुलाच नमुना दाखवतो. ते उठलं, त्याच्या ताटात उडी मारायला गेलं, तर तिसऱ्याच्या ताटात पडलं. तिसरं उठलं, चौथीच्या ताटात पडलं. चौथं उठलं, 5व्या ताटात उठलं. आणि खालच्या मंडळींना वाटलं उड्या मारू मारू जेवायची. सगळ्या वानरांनी उड्या मारायला सुरुवात केली. सगळ्या वानरांनी उड्या मारायला सुरुवात केली. अख्ख्या जेवणाचा सत्यनाश झाला. आणि जनक राजा देवाकडे आलं. जनक राजाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि जनक राजा रामप्रभूंना म्हणतात, देवा वानरांनी असं काय केलं बरं? त्यावेळेस देवाने सांगितलं, मामांजी, सासरा मामा, मी तुम्हाला सांगितलं होतं ही जेवायच्या लायकीची नाही. ही झाडाचा पाला खायच्या लायकीची, ही जेवायची नाही. मग जनक राजा म्हणला, देवा अहो ही जेवायची तरी कधी? मग देवानं सांगितलं, त्यांना मी जेवू घालणार, पण कधी? 8व्या अवतारामध्ये. आणि मग 8व्या अवतारामध्ये माझ्या भगवंतानं त्या सर्व वानरांना गोपाळ केलं आणि त्या ठिकाणी त्या सर्व वानर त्या ठिकाणी जेवायला घातलं. मायबाप, अनेकांची वचनं पूर्ण करण्याकरता माझ्या रामप्रभूंनी घेतलेला अवतार म्हणजे 8वा अवतार. विठ्ठल 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 पहा, बंदी शाळेमध्ये रात्रीचे 12 वाजलेत. मंद मंद पाऊस पडतोय आणि चतुर्भुज स्वरूपाची मूर्ती देवकी मातेच्या समोर येऊन उभी राहिली. 4 हात, 5 वर्षाची ही लहानी मूर्ती. आणि देवा, अरे मला म्हणतो आई मी तुझं लेकरू. ए देवा, अरे पटलं का देवा? पटलं का तुला? तरी पटलं का? हे देवा, असं चालणार नाही देवा, लहान व्हावं लागेल देवा, लहान व्हावं लागेल. देवानं सांगितलं, अगं आई लहानच होणार आहे, पण निरोप देण्याकरता आले. कसला निरोप देवा? मी लहान झाल्याबरोबर मला इथं ठेवायचं नाही. मग कुठं न्यायचं? नंदाच्या घराला. मज नेई गोकुळाला. गोकुळामध्ये न्यायचं. त्या ठिकाणी मायेची उत्पत्ती झाली. योग मायेला घेऊन यायचं आणि मला त्या ठिकाणी ठेवायचं. आणि माझे भगवान श्रीकृष्ण लहान झाले. देवकी मातेच्या मांडीवरती बाळ खेळू लागलं. पुन्हा देवकी माता नाराज झाल्या. आता देव म्हटलं, अगं आई, अगं आता काय झालं? हे देवा, अरे अरे लहान झालास, पण गप्पा मात्र मोठ्या माणसांसारख्या मारतोस. मग आई आता काय करू? ए देवा, अरे लहान लेकरं काय करतात? रडायला सुरुवात करा देवा, रडायला सुरुवात करा. देवाने रडायला सुरुवात केली. माझ्या भगवान परमात्म्यानं मोहिनी आसन टाकलं
अख्खे द्वारपाळ झोपवले, मथुरा झोपवली आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे वसुदेवजींनी कृष्णाला टोपलीमध्ये घेतलं आणि निघाले. मंद मंद पाऊस पडतोय, विजेचा कडकडाट सुरू आहे आणि निघाले वसुदेवजी निघाले. आणि यमुना मातेला पूर आला होता. दुईथडा यमुना माता वाहत होती. वसुदेवजी निघाले. गुडघ्याला पाणी लागलं, कमरेला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं, गळ्याला पाणी लागलं. बरोबर देव म्हटलं का आता आपल्या काय बापाचं खरं नाही. मग देवाने टोपलीतून अंगठा बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. पूर चढला आचाट तेने लाविला अंगुष्ट. देवानं दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर दर्शन दिल्याबरोबर यमुना मातेने रस्ता दिला आणि वसुदेवजी आले. इकडं मायेची उत्पत्ती झाली होती. त्या योग मायेने अख्खं गोकुळ शांत केलं होतं. नंदराजा गाईच्या गोट्यामध्ये धनास्त बसले होते. वसुदेवजी आले, त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलं आणि त्या योग माईला घेऊन गेले. आणि द्वारपाळ जागे झाले, कुलप जागच्या जागी झाली, सगळे द्वारपाळ जागे झाले आणि योग माईनं आपलं काम सुरू केलं. रडे माया करी एकांत. त्या योग माईने रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्याबरोबर शस्त्र घेऊन धावून आला कंस मामा. धावून आला आणि धावून आलेल्या कंस मामाला देवकी माता सांगतायत, अरे मुलगा नाही रे, मुलगी आहे मुलगी. कंस मामाने विचार केला, असं कसं झालं? मुलगा पाहिजे होता, मुलगी कशी काय झाली? असं वर्णन करण्यात आलं होतं की मुलगा होणार होता, मग हे असं कसं झालं? मुलगी कशी काय झाली? परंतु नारद मुनींनी सांगितलं होतं, जर मुलगी झाली तर तिला होणारा मुलगा तुम्हाला मारेल. मग क्षणाचाही विलंब न करता कंस मामाने देवकी मातेच्या हातातून मुलगी हिसकून घेतली, पायाला धरलं, गर 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 फिरवलं, फेकून देणार तेवढ्यात त्या योगमायेने कंस मामाच्या माथ्यावरती लत्ता पहर केला आणि आकाशामध्ये उडी घेतली. विजेसारखी कडकडाट झाला आणि चतुर्भुज स्वरूप त्या योगमायेने धारण केलं. योगमायेची मूर्ती तयार झाली आणि ते योगमायेने सांगितलं, अरे मूर्खा, तुझं लागे वधी उपजला मजा आधी. अरे तुला मारणारा माझा बाप आहे आणि त्यानं इथून कुठेतरी 84 कोसावरती जन्म घेतलाय. आता कुठे जन्माला आला, कसा जन्माला आला पाहायला सुरुवात झाली. परंतु इकडचा प्रसंग लक्षात घ्या. ज्या वेळेस वसुदेवजींनी कृष्णाला त्या ठिकाणी ठेवलं ना आणि योग मायेला घेऊन गेले ना, विक्षेप करू नका माय बाप. योग मायेला ज्या वेळेस घेऊन गेले त्यावेळेस ती योग माया काम क्रोध मद मत्स ती माया घेऊन गेली आणि नव चैतन्याने गोकुळ जागृत झालं. आणि नंदराजाची बहीण सुनंदा दारामध्ये बसली होती. वहिनी अशा अजून कशा जाग्या झाल्या नाहीत म्हणून पाहण्याकरता गेली. पळत पळत गेली, तोंडावरचं पांघरुण काढलं. पाहते तर काय, नीळमणीसारखं बाळ खेळताना दिसलं. पुन्हा झाकलं आणि विचार करते, बाई ह्या वेळेस तरी मुलगी नसावी, मुलगा असावा. कारण ज्या वेळेस यशोदा मैयाला मुलगा झाला ना, हे त्यावेळेस नंदराजाचं वय भागवतामध्ये 75 वर्षाचं सांगितलंय आणि यशोदा मैयाचं वय हे 62 वर्षाचं सांगितलंय. आणि ज्या 62 वर्षापर्यंत ज्या माई माऊलीला मूल होत नव्हतं ना आणि 62 वर्षा त्या माई माऊलीला मूल व्हावं, तिला किती आनंद झाला असेल. अरे तिचा आनंद सोडा, परंतु ज्या सुनंदानं पाहिलं ना त्या सुनंदाला एवढा आनंद झाला, म्हणली बया बया पहिली नंदराजाला बातमी देणारे पळत सुटली. पळता पळता एक जण मिटली. अगो काय झालं, अगो मुलगा झाला, अगो काय झालं, अगो मुलगा झाला. एकमेकीला गवळणी सांगू लागल्या. एवढा अख्ख्या गोकुळामध्ये वार्ता पसरली. नंदराजाच्या घरी मुलगा झाला, नंदराजा राज बोल. मग काय सांगायचे माता माऊल्या हो, आशिकांना रांग लागली माझ्या कृष्णाला पाहण्यासाठी. कुठून कुठपर्यंत सांगू का, इथून तर बार्शीपर्यंत अशी मोठीच्या मोठी रांग लागली. आणि ती पहिली गवळण होती ना,
तिला भाग्यवान गवळण होती, कारण तिला पहिला कृष्ण पाहायला मिळणार होता. आणि मग ती गवळण आतमध्ये गेली, कृष्णाला पाहून बाहेर आली. तोपर्यंत ह्या गवळणला कुठं दम निघतोय, ह्या गवळणला असं वाटतंय हिला तरी विचारावं नंदाचा नंदन दिसतो तरी कसा. म्हणून त्या गवळणीला विचारलं, काय गो तू पाहिलास का गं नंदाचं नंदन पाहिला? त्यावेळेस ती सांगू लागली, हो मी पाहिला गं नंदाचं नंदन पाहिला. अगं कसं आहे? पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, हे पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. हो तेने दिले मला, तेने दिले मला, तेने दिले मना, तेने दिले मला, तेने दिले मला, तेने दिले मना, मना मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. माय बाप, अख्ख्या गोकुळातले जेवढे गोपाळ होते तेवढे नंदराजाला बधाई देण्यासाठी आले. जेवढ्या गवळणी होत्या तेवढ्या यशोदेला बधाई देण्यासाठी आल्या. नंदराजा बधाई हो, नंदराजा बधाई हो, यशोदामाई बधाई हो, बधाई हो, बधाई हो. एवढा आनंद उत्सव साजरा झाला, एवढा आनंद उत्सव साजरा झाला. अहो घरावरती गुडिया तोरणे, कथा करती गाती गाणे, अशा प्रकारे एवढा आनंद उत्सव साजरा झाला. आणि पाहता पाहता ह्या आनंद उत्सवामध्ये बघता बघता बाळ 1 महिन्याचं झालं, 1 महिन्याचं बारसं झालं. आणि कृष्ण 6 महिन्याचा झाला. आणि कृष्णानं रांगायला सुरुवात केली. कसा रांगत होता हो माझा कृष्ण? तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, तळ हात, तळ हात, तळ हात टेकीत, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तम देखिलास ये, रंगणी रंगनाथ तुम देखिलास ये, तुम देखिला, तुम देखिला, तुम देखिलास ये, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळ हात, तळ हात टेकीत, तळ हात, तळ हात टेकीत, डावे गुडघ्याने जय श्रीराम, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत. कसा रांगायचा कृष्ण? 1 हात वरती, 1 पाय खाली आणि गुडघ्यावर रांगायचं. आणि रांगता रांगता मध्येच उठायचं, पळत सुटायचं. कोणी बघितलं की परत खाली बसायचं. बनेल होता बनेल कृष्ण. कसा होता? बनेल होता बनेल. बघा की आपल्याच घरामध्ये एखादं का पोरग कृष्णासारखं रांगायला लागलं की आपण म्हणतो बाया कृष्णाच्या चावलगीचं दिसतंय. तसंच बनेल. आणि कृष्ण रांगायला सुरुवात झाली. रांगता रांगता कृष्ण चालू लागला. असं लपत लपतत असं डुलत डुलत चालायचं, मलपत मलपत चालायचो. आणि मग काही गवळणींनी पाहिलं ना, मग गवळणी म्हणायच्या, काय म्हणायच्या? हे बाळ कोणाचं, सावळवनाचं ग कोणाचं, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत. हे बाळ कोणाचं,
उशिरा रे चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत हे बाळ कोणाचा सावल्या वनाचा ग कोणाचा मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत ओ हसत खेळत बोबडे बोलत हसत खेळत बोबडे बोलत ओ हसत खेळत बोबडे बोलत हसत खेळत बोबडे बोलत हे बाळ कोणाचा सावल्या वनाचा गगनाचं मलपत मलपत चालत चालत 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 मलपत मलपत चालत त्या गवळणी म्हणायच्या हो माता शोभे पिंपळ पाना अंगड तो पड भूषणा माता शोभे पिंपळ पाना अंगड तो पड भूषणा हिमाळ कोणाचो सावळ्या वनाचो गगनाचं मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत माय बाप असं मलपत मलपत कृष्ण चालायचा असं डुलत डुलत कृष्ण चालायचं तेव्हा गवळणी म्हणायचं अगं हे कोणाचं आहे ग अगं हे नंदराजाचं दिसतं नंदराजाचं अगं काय छान चालतंय अगं काय डुलत चालतंय का बाई बाई याचं कौतुक किती करावं आणि पाहता पाहता कृष्ण गोपाळांसोबत खेळू लागला गोपाळांच्या संगतीत राहू लागला आणि एक दिवस कृष्णाने सर्व गोपाळांना विचारलं काय रे पोरांनो आपल्या गावामध्ये एवढ्या दह्या दुधाचा पूर वाहत असताना तुमच्या बारकड्या अशा उघड्या का त्यावेळेस पोरं म्हटली देवा अरे दही दूध भरपूर आहे रे कृष्णा मग तुम्हाला आवडत नाही का हे देवा अरे आवडतं की मग अरे देवा घरच्यांकडं दही दूध मागितलं ना देवा की घरची म्हणतात पिंडीच्या पोत्याची उचल कशी पेटायची मग कृष्ण म्हटलं काय रे गोपाळांना मी दिलं तर खाणार का आता गोपाळांना बी वाटलं 1,00,000 गाईच्या मालकाचा मुलगा हा कृष्णा त्यातल्या 2-4 गायांचं दूध देईल आम्हाला मग दुसरा गोपाळ उठला कृष्णाला म्हटलं कृष्णा मग सांग का ना कधी येऊ आम्ही तुझ्या घरी दूध दही दूध खायला कृष्ण म्हटलं ए माझ्या घरी काय तुमच्या बापाची पीठ आहे अरे का ना आत्ताच तर बनलास ना रे देवा की दही दूध खायला देतो म्हणून ए माझ्या घरचं नव तुमच्याच घरचं तुम्हाला देणार आता तेवढ्यात एका गोपाळाला वाटलं की कृष्ण आपल्या घरी येणार आपल्या आईवडिलांना सांगणार की तुम्ही तुमच्या मुलांना दही दूध खायला द्या आणि राजाचा मुलगा असल्यामुळे आपले आई वडील त्याचं ऐकणार मग तेवढ्यात एक गोपाळ रडत रडत उठलं कृष्णा बाबा सगळ्यांच्या घरी जा पण तू काय माझ्या घरी येऊ नकोस हे बघ का ना अरे माझ्या आईला करडूस आहे रे अरे तू नुसतं दया दुधाचं तरी विषय काढला ना कृष्णा अरे मला मारण तर मारणच अरे तुला तर मारण परंतु मला सुद्धा जिद्द सोडायची नाही देवा तू काय माझ्या घरी येऊ नकोस कृष्ण म्हटलं काय रे गोपाळांनो तुम्हाला कोण म्हणलं मी तुमच्या घरी येणार मग तुमच्या आई वडिलांना विचारणार मग तुम्हाला दही दूध खायला घालणार मग देवा तसं नवं मग कसं देवाने सांगितलं चोरून खायचं आता चोरून खायचं म्हणलं कुठं कुणाला पटते गोपाळ म्हणलं का ना आम्हाला काय जमायचं नाही गड्या आम्हाला नाही जमायचं आणि तेवढ्याच बोबड्या उठला आता बोबल्या माहिती ना बोबल्या म्हटलं तूत ना हे बघ गल्या मी तुला सांगतो मी काय तुझ्या बल येणार
नाही. कृष्ण म्हणला का बरा बोबड्या? अरे कुतना तुला काय सांगू, ऐक घडलेलं सांगतो तुला घडलेलं. आणि बोबड्या सांगू लागला. जाय बा कृष्ण नथोले बा, जाय बा कृष्ण नथोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार. नाही बघितला नथोले बा, नाही बघितला नथोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार. हो अशीच एकदा पगली पाला मलाच्या मलामध्ये गेलेले बा. बोबड्या सांगतो काना ऐक, ए काना ए कुठला ऐक. अशीच आम्ही एकदा थगली जमून मल्याच्या मल्यामध्ये तुझ्या थंग आलो होतो काना. अशीच एकदा थगली पाला मिळून मल्याच्या मल्यामध्ये गेलेले बा. मल्याच्या मल्यामध्ये तोल्या तोल्या काकल्या होत्या. काय होत्या? काकल्या काकल्या, कोल्या कोल्या काकल्या होत्या. हो मल्याच्या मल्यामध्ये कोल्या कोल्या काकल्या होत्या. शंभर पोरांनी दोन दोन तोडल्या, शंभर पोलांनी दोन दोन तोडल्या, शंभर पोलांनी दोन 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 तोडल्या, शंभर पोरांनी दोन दोन तोडल्या, शंभर पोरांनी दोन दोन तोडल्या. मी गेलो पाचवी तोलायला, तिकडून आला मला तमाल, माझ्या ते खिंडीला दल्लले बा. आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार. हो अशीच एकदा थगली पोला मिळून. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं, ए बोबड्या, अरे त्या मल्याच्या मालकानं तुझी शेंडी धरली, त्यात माझा काय दोष? ए काना ऐक गड्या ऐक, तुझ्याच गलत तुला थांबतो, ऐक का ना. अशीच एकदा थगली पोला मिळून यशोदा मैयाच्या घरी गेलो. यशोदा मैयाने पूर्ण पोला केला होत्या. शंभर पोलांना दोन दोन दिल्या, शंभर पोलांना दोन दोन दिल्या, शंभर पोरांना दोन 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 दिल्या, शंभर पोरांना दोन दोन दिल्या, शंभर पोरांना दोन दोन दिल्या. मी गेलो पोळी मागायला, मला चालती दिली बा. आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार. हो जय बा कृष्ण नथोले बा, जय बा कृष्ण नथोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या दंग येणार. त्यावेळेस कृष्ण सांगितलं, ए बोबल्या गबस, बाद झाली तुमची बाजीरावकी. ज्याला ज्याला माझ्या बरोबर दही दूध चोरून खायचंय त्यांना माझ्या बरोबर या. यार तरी यार लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. यार तरी
मग सगळ्या पोरांना पटलं, ठीक आहे कृष्णा चोरून खायचं म्हणतो का काना, ठीक आहे चोरून खाऊ कृष्णा चोरून खाऊ. मग एक गोपाळ उठला आणि तो म्हटला, हे कृष्णा अरे चोरून खायचं म्हटल्यानंतर हत्यार नको का, मग कृष्णा भाला घेऊन येऊ का, भाला बंदूक आणू का, बंदूक काना आले कुलाल आणू का कुडाड. त्यावेळेस कानाने सांगितलं, ए आपल्या चोरीला तसली हत्यार लागत नाही. मग कृष्णा काय लागतं, कृष्णानं सांगितलं, एका जणानं वस्त्र गाळ केलेली माती घेऊन यायची, एकानं वाव लांबीची अशी काठी घेऊन यायची, एकानं बारीक बारीक वाळूची खडी आणायची आणि एकानं चिमूकाठी आणायची. मग एक गोपाळ उठला आणि कानाला म्हटलं, काना अरे अरे नक्की चोरीच करायला जायची ना रे कृष्णा, का खेळायला जायचे. कृष्णानं सांगितलं, आपल्या चोरीला हीच हत्यारं लागतात. मग गोपाळ म्हटलं, काना ते कसं. मग कृष्ण सांगू लागला, हे बघा आपण एखाद्या घरामध्ये चोरी करायला गेलो की आपल्याला माहिती का दही दूध कुठे ठेवलंय, त्या खोलीमध्ये अंधार असणार. मग आपण काय करायचं, वाव दीड वाव लांबीची काठी घ्यायची, काही गवळणी शिंक्यावरती दही दूध ठेवतात, मग अशी गोल विड्यावरती काठी फिरवायची, जिथं काठीला शिंक लागत तिथंच ठोका टाकायचा आणि सांडलं की खायला सुरुवात करायची. मग कृष्णा अरे काना अरे काही गवळणी शिंक्यावरती दही दूध ठेवत नाही काना, अरे काही गवळणी उतरंडी लावतात. मग खडे कशाला सांगितले, आपण एखाद्या गवळणीच्या घरामध्ये गेलो, चारही बाजूनी अंधार असताना चारही आणून ठेवा, आपण वाड्याला कडी लावू, बाहेरून कुलूप लावू, 4 कुलप त्या दाराला लावू आणि रात्रभर पहारा देऊ. सगळ्या गवळणींना नियोजन पटलं आणि मग सगळ्या गवळणींनी दही दूध आणलं, त्या वाड्यामध्ये ठेवलं आणि वाड्याची कडी लावली, बाहेरून 4 कुलप वाड्याला लावली आणि गवळणी राखण करत बसल्या, पहारा द्यायला बसल्या. काही जणांनी मिसरी आणली, मिसरी लावताना मिसरी, हां काही जणांनी मिसरी आणली, काही जणांनी तपकीर आणली आणि त्यांचा कार्यक्रम तो चालू झाला, बायांचा कार्यक्रम चालू झाला आणि रात्रभर गवळणींनी पहारा दिला. पाठीच्या 5 वाजले पण कुठंही एवढी सही आवाज आला नाही. मग एक गवळण उठली, म्हणली, बाया अगं म्हणली पाठीच्या 5 वाजले, अख्खी रात्र उजडली पण कुठंही एवढीसा आवाज आला नाही. आता म्हणली चला बाई घरी जनेत आपलं दही दूध घ्या आणि घरी चला म्हणून गेली. पहिलं कुलूप उघडलं, दुसरं कुलूप उघडलं, तिसरं कुलूप उघडलं, चौथं कुलूप उघडलं, कडी काढली, दार उघडलं आणि जे दिसलं तेच मार्गभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. तवती पालकी दुधाने, तवती पालकी दुधाने, ग ग ग ग ग ग तमा तमा मध ग ग मध ग ग नि तमा मगरे ता ग ग ग ग ग ग तमा तमा मध ग ग मध ग ग नि तमा मगरे ता नि सा नि सा नि धा नि पा ग पा ग म प
पालती पालती दुधाणी आणि मग अख्ख्या दह्या दुधाचा नासडा झाला होता. अख्खा दही दूध त्या ठिकाणी सांडलं होतं. त्याच्यामध्ये पोहरं नाचली होती. सगळा राडा झाला होता. माय बाप गवळींनी विचार केला, गोकुळातलं रोज एक घर फुटत होतं, परंतु एका रात्रीत अख्ख्या गोकुळातल्या दह्या दुधाला तडा गेला. अख्ख्या दह्या दुधाचा नासाडा झाला. मग तेवढ्यात एक गवळण नाराज झाली. ती गवळण म्हटली, अगं तुम्हाला माहिती आहे का हे कोणी केलं? गवळणी म्हटली, अगं कोणी केलं? अगं तो नंदराजाचा मुलगा आहे ना कृष्णा, त्यानं केलं. दुसऱ्या दोन गवळणी आल्या. त्या म्हटल्या, अगं तुला काय वाटतं का नाही? अगं नंदराजाच्या लेकरावरती आळ घेतीस का तू? अगं वेडी झालीस की काय ग? अगं तो नंदराजाचा मुलगा कशाला करेल असं? ती म्हटली, अगं तुम्ही तुमच्या जरा मुलांची चौकशी करा. मी माझ्या मुलाचं जरा निरीक्षण केलं. मी माझ्या लेकराला म्हटलं, बाळांनो तुम्ही दही दूध खाता का रे? माझं लेकरू म्हणलं, हो आई रोज खातो. बाळा ते कसं? अगं आई तुला माहिती नाही, तो नंदाचं नंदन कृष्ण आहे ना, कृष्ण. अगं तो कृष्ण काय करतो, आम्हाला सर्व गोपाळांना संध्याकाळी एकत्र जमा करतो, चौकामध्ये गोळा करतो आणि आम्हाला सांगतो डोळे झाका. डोळे झाकले की परत पुन्हा 2 मिनिटांना सांगतो डोळे उघडा. डोळे उघडले की आम्ही कोणाच्या तरी घरामध्ये असतो आणि मग आम्ही दही दूध खातो आणि परत आम्हाला सांगतो डोळे झाका. झाकले की पुन्हा 2 मिनिटांना सांगतो डोळे उघडा. डोळे उघडले की पुन्हा आम्ही चौकामध्ये उभा असतो. मग ती गवळण म्हटली, रोज खाता का? हो आई रोज खातो. मग हे माझा मुलगा सांगू शकतो, मग तुमची लेकरं का सांगणार नाहीत? मग गवळणी म्हणल्या, एवढा रोख ठोक पुरावा असताना आपण इथं काय करतोय? चला 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 नन्नाच्या घरी चला, नन्नाच्या घरी चला. आणि सगळ्या गवळणी नंदराजाच्या घरी आल्या. नंदराजाच्या घरी आल्या आणि यशोदे माईला आगवलं, यशोदे अगं यशोदे अगं बाहेर ये बाहेर ये बाहेर ये. यशोदा माईनं कृष्णाला कडेवरती घेतलं आणि बाहेर आल्या. आणि बाहेर आल्यानं यशोदा मैया म्हटल्या, का ग आज साऱ्या जणी माझ्या घराकडे आलात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे की काय ग? यशोदे अगं हळदी कुंकवाला नाही आलो आम्ही, तुझ्या संग भांडायला आलोय भांडायला. अगं काय झालं? यशोदे अगं गावामध्ये 3 महिने झालं दह्या दुधाची चोरी होतीये, दह्या दुधाची चोरी होतीये, अजूनही चोर सापडला नाही. अगं सापडेल की. अगं यशोदे कसा सापडेल? का नाही सापडणार? अगं चोर तर तुझ्या कडेवरती बसलाय. त्यावेळेस यशोदा मातेनं कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा काय रे, काय म्हणतात ह्या गवळणी? तू चोरी केली, तू दही दूध खाल्लं. अगं आई तुला तरी पटते का ग? अगं आई तुला माहिती ना मी संध्याकाळचा बाहेर जात नाही. आई तुला माहिती ना मला संध्याकाळची किती भीती वाटते, आणि तूच मला आई सांगतेस ना ग कृष्णा संध्याकाळचा बाहेर जाऊ नको, झाडावरती बागल बुवा बसलेला असतो. मग आई मला किती भीती वाटते. अगं ह्या गवळणी काही आळ घेतात माझ्यावरती. मग यशोदा म्हटली, गवळणींनो अगं काही आळ घेता का ग माझ्या लेकरावरती? अगं माझा कृष्ण तसा नाही. मग माझा कृष्ण कसा आहे? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय लजकत आळ घेता ग गोकुळच्या नारी, माझा कृष्ण तसा नाहीये. पण दुसरी गवळण म्हटली, यशोदे आई कानाला हिसका देऊ नाही यशोदे, तुझा काना ना अजून माझ्या वाट गेला नाही, त्याला सांग त्यानं फक्त माझ्या वाट जाऊ दे, मग त्याला सांगते. आणि मग काना हळूच यशोदा मातेच्या कडेवरून खाली उतरला. पेंद्याला हाक मारली, पेंद्या कमॉन, पेंद्या कमॉन कमॉन इकडे. पेंद्या पेंद्या ते बघ ते बघ ते बघ, ती 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 गवळ लई नाक उचलून बोलते ना, जा जा आणि तिचं घर बघून ये किती नंबरच्या वार्डात आहे. पेंद्या म्हणला, काना काळजीच करू नका गाड्या, आत्ता 15 मिनिटात येतात, 15 मिनिटात येतो. आणि पेंद्या गेला. पेंद्या रिटर्न आला आणि पेंद्याने सांगितलं, काना 3 नंबरच्या वार्डात 5 नंबरची खुली. आणि मग कानानं सांगितलं, संध्याकाळची तयारी करा, संध्याकाळी सगळ्यांनी चौकामध्ये गोळा व्हा. सगळे गोपाळ चौकामध्ये गोळा झाले. त्या गवळणीच्या घरी आक्रमण केलं, दही दूध खाल्लं, बाकीचं सांडून टाकलं, पुन्हा चौकामध्ये येऊन उभे राहिले. आणि कृष्णानं सांगितलं, गोपाळांनो आज तुम्ही आपापल्या घरी जा, आजपासून माझा जरा खाजगी धंदा सुरू होणार आहे.
आणि मग पुन्हा काना त्या गवळणीच्या घरी आला. आता काय करावं म्हणून कानानं काय केलं, गोठ्यामध्ये गेला. गोठ्यामधल्या गायी गावामध्ये हकलून दिल्या. गावामधली गाढवं गोठ्यामध्ये आणून बांधली. आणि पाठेच्या वेळेला धारेची वेळ झाली आणि धारेच्या वेळेला गवळ्याला उठवती, आवा उठा, वेळ झाली, धारा काढून घ्या, उशीर होतोय, धारेला साठी उशीर होईल, तुम्ही तिकडच्या बाजूनं काढा, मी इकडच्या बाजूनं काढते. ते गवळी डोळे चुळत उठलं, कळशी हातामध्ये घेतली आणि वासरापाशी गेलं. वासराला सोडलं. आता तिथं काय वासराची आय होती का, सारी गाढवच बांधलेली होती. वासराला सोडलं, वासरू पळत घेतलं. जसं कासत तोंड घालायला वासरू गेलं तसा पहिला प्रसाद वासरावर दिला. जशी का ना वासराला गाढवाने लाद दिली तसं वासरू कोलमड्या उड्या खाऊन आपल्या परत खुंट्यापाशी गेलं. गवळी विचार करायला लागलं, लका हे वासरू लगेच आलं पण, म्हणून गवळी तिथंच डोळं चुळीत बसलं होतं. गवळी उठलं, कळशी हातामध्ये घेतली, कास धुण्यासाठी पाणी मारलं आणि कासामध्ये हात घालणार तेवढ्यात दुसरा फटका ह्याच्या गुडघ्यावरती दिला. जी कोलमड उठलं पडलं, जी बायकोला शिव्या द्यायला लागलं, स्वतःच्या हातावरती असलेल्या गायांच्या दारा मला काढाय सांगती, आता लात मारली, आता काय करू. गवळणीला राग आला. गवळण म्हणली, राहू द्या, तुम्हाला करायचं असेल तर करू नका, द्या इकडं माझ्याकडं, काम करायचा कंटाळा असतो मरणाचा, नाही करायचं तर मला सांगा ना. म्हणून गवळणी कळशी घेतली आणि गवळण गेली. गवळणी कासत पाणी मारलं, हात घालायला गेली तसा तिच्यावरती एक दणका टाकला. जशी गवळण कोलमड्या 2 उड्या खाऊन पलीकडे पडली आणि म्हणली, दोडा नेमकं हे काय आहे म्हणून पाहायला गेली. दिवा आणला, पाहते तर काय सर्वी गाढवच घावली. मग गवळीनं शरणागत पत्करलं, गाढवं गावामध्ये सोडून दिली. गावातील गाया आणल्या आणि त्या ठिकाणी बांधल्या. आणि कृष्ण रोज खोड्या करायचा, रोज चोरी करायचा. आणि मग गवळी म्हटला, काय ग, कृष्णाच्या यशोदेच्या घरी गेला होतात का? हो गेलो होतो. त्या यशोदेला काय बोललात का? हो. मग हे बघ, एवढ्या दया दुधाचा नासाडा त्या कृष्णाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. म्हणती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती गवळणी तवती पालती दुधानी. हे बघा, त्या कृष्णाशिवाय ह्या दया दुधाचं नासाडी कोणीच करू शकत नाही. तयाविना हे नासी नवे दुसरिया ऐसी. त्या कृष्णाशिवाय, त्या कानाशिवाय एवढ्या दह्या दुधाचा नासाडा कोणीच करू शकत नाही. मग गवळणी म्हटल्या, हा दोष चोरी करणाऱ्या कृष्णाचाही नाही, हा दोष तक्रार ऐकून घेणाऱ्या यशोदेचा नाही, नंदराजाचाही नाही. हा दोष कोणाचा आहे? तो देहूचा तुकोबर आहे ना, तुकोबर आहे, त्या तुकाराम महाराजाचा सगळा दोष आहे. त्या देहूच्या तुकोबरायांना गवळणी शिव्या देतात. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.